दिगंबर ओपनिंगला येतात आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुधीर तयार होतात. बघा घड्याळामध्ये ठीक 10:25 झालेली आहेत, म्हणजे तुम्हाला ठीक 10:40 3 षटकं टाकायचीच आहेत. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल देखील थोडा खाली राहिला. निर्धाव चेंडूने या डावाची सुरुवात झाली. मुठवळ विपक्ष पिंपलनेर ही बाटेल आपण पाहतात. सरपंच उपसरपंच चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि या पर्वामधला आजचा तिसरा दिवस आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. पायांवरती होता. अपील झाली. फिंगर अप. LBW च्या स्वरूपामध्ये पहिला आणि हा मोठा धक्का पिंपलनेर संघाला. विजय गायकवाडला जावं लागेल वापस. सफलता मिळाली. अगदी जर आपण विचार केला तर दुसऱ्याच बॉलवरती ही सफलता. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती आता आपल्याला पाहायला मिळतात. आकाश गायकवाड मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 3 वरती येतात. येणारा फलंदाजी क्रमामध्ये अजून देखील जर आपण विचार केला तर सचिन गायकवाड त्यांचं येणं बाकी. बॅटिंग क्रम आहे, बट त्यासाठी खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात देखील मिळवणं गरजेचं असेल. स्विचिटचा फटका अगदी पहिलाच बॉल फेस करत होता आणि स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल आणखीन एक. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 चेंडू टाकले गेले, एकही धाव खर्च झाली नाहीये. पॉवर प्लेचे षटक. फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डिफेन्सिव्ह रित्या अगदी स्ट्रोक खेळलेत. एक सिंगल इथनं घेतली असेल आणि एका धावेच्या मदतीने आता फायनली स्कोर कार्ड वरती एक धाव आता आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा खेळ क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे. 1-1 आपल्याला पाहायला मिळतं. एक विकेट देखील गेली. एक धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ देखील आता या पहिल्या षटकामध्ये झाला. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. थांबले गेले. थोडा रनवे रिदम मध्ये अडथळा. फील्ड प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर मिड ऑफ, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंटला फिल्डर, थर्ड मॅन, फाईन लेग, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगचे फिल्डर देखील 38 सर्कलमध्ये. सफळ होऊन अगदी स्कूप करायचा होता, पण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट हवा तसा आला नाहीये. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. एका धावेने आता धावफलक देखील पुढे जातो. स्कोर कार्ड आता सध्याच्या घडीला 2 वरती. बघा प्रथमतः फलंदाजी करतात त्या अनुषंगाने कुठे ना कुठे सुरुवात महत्वाची होती, कारण जर सुरुवात चांगली झाली असती तर एक चांगल्या टोटलची नीव रचली गेली असती. पुलचा हा फटका. बॉल हवेमध्ये. फिल्डर थोडे दूर आहेत आणि गॅप देखील होता त्या रिजन मध्ये. लॉंगॉनची फिल्डर पोहोचतात तोपर्यंत दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आकाश गायकवाडच्या फलंदाजीमध्ये एक गोष्ट तर पाहायला मिळाली की कॉन्फिडन्स, आत्मविश्वास पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे पहिलाच बॉल स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर अगदी टॅप करून एक सिंगल घेतली. हे काही अशा साईन असतात जे फलंदाजाच्या अगदी शैलीमध्ये पाहायला मिळणं गरजेचं असतं. आणि पहिल्या षटकामध्ये बघा जर आपण विचार केला, रन्स इथनं बनवला गेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 विकेट गेली, 1 म्हणजे जर आपण विचार केला तर एक अतिशय चांगली सुरुवात आपल्याला गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटे खर्च झाली. चला विनंती असेल फिल्डिंग लगेच लावून घ्या. फर्स्ट ओव्हर आपण बघितलं, अवघ्या 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण झालं आणि पहिल्या षटकामध्ये 4च धावा आल्या. एक सफलता देखील दरम्यान गोलंदाजाला मिळाली, ती देखील विजय गायकवाडची विकेट होती. आता फुल्ड आपल्याला ओपन पाहायला मिळेल बिकॉज पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं. आता 38 सर्कल मध्ये 4 फिल्डर आता आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे आता फील्ड प्लेसमेंट लावले जातील त्या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं असेल. बट अतिशय चांगली स्पर्धा आपण RD440 स्पोर्ट्स ओळीच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतात, ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. विद्यमान सरपंच मॅडम
विद्यमान सरपंच मॅडम अर्थात सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे मॅडम, त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच मॅडम सौभाग्यवती कुंता विष्णू पाटील मॅडमांच्या सन्मानार्थ ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघितलं की आमचे आधारस्तंभ समाजसेवक ओळी गावचे यतीश दादा म्हात्रे दादांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली आणि अगदी गेले 2 दिवस भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. कारण ही जी मेहनत, हे जे संकल्प ओळी संघाने घेतलं त्यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा आहे. अडवा बाट्या फटका खेळायचा होता. आता लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने पोहोचतात, तोपर्यंत 2 धावेंचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगला तालमेल पाहायला मिळतो. बघा 4 ओव्हरचा जर सामना असेल ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तर पहिली 2 षटकं तुम्हाला अशा प्रकारे खेळायची आहेत की रन्स देखील लेवलमध्ये बनले पाहिजेत आणि विकेट देखील कमी गेले पाहिजेत. तेव्हा जाऊन तुम्ही अंतिम 2 षटकांमध्ये आक्रमण करू शकता. कधी कधी काय होतं की अगदी पहिल्या षटकापासून जेव्हा आक्रमण करण्याचे प्रयत्न केले जातात आणि विकेट जातात ना, तेव्हा अंतिम 12 चेंडूवरती बॅटिंग करण्यासाठी चांगला फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये नसतो. विकेट स्वतःमध्ये ठेवणं देखील गरजेचं असतं. एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा आता सध्याच्या घडीला आकाश आहेत आणि आकाशच्या समवेत आपण मैदानाच्या हातामध्ये दिगंबरला पाहतात. कुठे ना कुठे हे षटक ना, या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा शोधाव्या लागतील. कारण जी रणगती थांबली आहे ना, तिला थोडी आता गती प्रदान करावी लागेल. स्वीपचा हा फटका, आता फिल्डर आहेत मिड विकेटला, थोडी खराब फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग देखील झाली. 2 धावा पूर्ण होतील. धाव फलक आता 2 धावेंच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती. अजून देखील बघा येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये सचिन गायकवाड आहेत. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी देखील झाली की जर या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर जो प्रेशर होता ना, तो प्रेशर थोडा कमी होईल आणि जेव्हा सचिन येतील ते पूर्णपणे त्यांचा नॅचरल गेम खेळू शकतील. स्वीचिटचा फटका, आणि फटका तर जबरदस्त आहे, पण फिल्डर या फटक्यासाठी ठेवले होते. 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. बघा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की कॉन्फिडन्स पाहायला मिळतं फलंदाजीमध्ये आकाश गायकवाडच्या. कारण लास्ट बॉल देखील आपण बघितला, स्विचिट मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक होता. जर कदाचित डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नसते तर जास्तीत जास्त धावा मिळाल्या असता, बट तसं काही घडलं नाहीये. 2 आणखीन धाव फलक आता 11 वरती. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल. तर बघा एखादा फटका खेळत असताना ना तुमचा आत्मविश्वास मॅटर करतो. पुन्हा एकदा स्विचिट फिल्डर आहेत, या फटक्यासाठीच तर फिल्डर ठेवले गेलेत. 2 धाव्यांचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नांमध्ये आता पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आकाश गायकवाडांना जावं लागेल वापस, बट थर्ड अंपायरची मागणी दरम्यान केली गेली. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, बट चेक करूया एक्झॅक्टली घडलं काय. येस, अंपायर सिग्नल ओईटी आउट. सफलता मिळाली आकाश गायकवाडच्या स्वरूपामध्ये. हा दरम्यान धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा राहुलजी भोईर सरांचं देखील आगमन. दगदगती तोप मानेरे गावची, आणि सध्याच्या घडीला बैलगाडा शर्यतीमध्ये देखील गुंजणारा हे आवाज. कालच्या दिवसामध्ये आम्ही देखील आवाज ऐकला देसाई इथे ज्या शर्यती होत्या. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ॲज अ क्रिकेट कॉमेंटेटर आणि बैलगाडा शर्यतीमध्ये समालोचन करण्या गोष्टीमध्ये फार फरक आहे. नवीन फलंदाज सचिन गायकवाड होता मैदानाच्या हातामध्ये. सचिनसाठी हा बॉल ऑन साइडला फटका खेळायचा होता, हवेमध्ये फिल्डर उपस्थित, काम तमाम. मोठा धक्का, मोठी सफलता. सचिन गायकवाड जसे आले आता तसंच वापस जावं लागेल. आणखीन एक धक्का, तिसरा धक्का लागतो फलंदाज बाद.
मोठा धक्का लागला. ज्या फलंदाजाची चर्चा आपण करत होतो पण तो फलंदाज जसा आला तसा वापस देखील गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन गायकवाड आता मैदानाच्या आतमध्ये येतात. सध्याच्या घडीला आता अडचणी भरपूर आहेत, कारण जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये रन्स बनवल्या गेल्या, 12 विकेट देखील 3 गेले आणि त्याच्यामध्ये सचिन गायकवाडची विकेट ती जास्त इम्पॉर्टंट होती, कारण सचिनचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं तितकंच गरजेचं होतं, पण तसं काही घडलं नाहीये. तिसरं षटक, पहिलाच बॉल ऑन साईडला, हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित, सिंगल इथनं घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला देखील नाहीये, कारण विकेट्स लास्ट ओव्हरमध्ये देखील 2 गेले. मी उल्लेख केला होता की मैदानाच्या आतमध्ये टिकणं देखील गरजेचं असतं, पण सध्याच्या घडीला आता रन्स देखील येत नाहीयेत, विकेट देखील चाललेत. आता ही जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, दिगंबर आणि त्यांच्या समवेत आपण नयन गायकवाडला पाहतात. स्कूपचा हा फटका पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, गतीचा वापर इथं करायचा होता. फिल्डर आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचतात वेगाने, 2 धावा पूर्ण होतील. 2 धाब्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 15 वरती. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे, मॉर्निंग सेशन मध्ये रन्स बनतच नाहीयेत. परवाचा दिवस म्हणजे पहिला दिवस या स्पर्धेचा 33, कालचा दिवस या स्पर्धेमध्ये 30 धावा डिफेंड झाला. परवाच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 34 डिफेंड झाल्या आणि आजचा दिवस देखील असंच वाटतंय की पहिला सामना एक लो स्कोरिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्टे स्ट्रोक केलाय स्वतः, बॅटची कडा लागली होती की नाही ते देखील पाहावं लागेल. येस, बॅटची कडा लागली होती, त्यानंतर बॉल अगदी बॉडीवरती देखील आदळला. एक सिंगल मिळेल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने 16 वरती, 16 धावा धावफलकावरती आहेत आणि शांतमय सुरुवात राहिली. आणि त्यानंतर मिडल फेस मध्ये देखील जिथे मोठे फटके यायला हवे होते तिथे मोठे फटके आले नाहीयेत. त्याचं महत्वाचं कारण की गोलंदाजी फारच चांगली राहिली. पुलचा हा फटका बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात. प्रयत्न फार चांगले होते, प्रयत्नांसाठी 10 पैकी 10 मार्क आपण देऊया, बट मनामध्ये खंत राहिली असेल की कॅच कुठे ना कुठे ड्रॉप झाली. तिसरी साठी देखील परतलेत आणि 3 धावा देखील पूर्ण. येस, 3 धावा पूर्ण होतील. 2च असतील. दोनच धावा असतील. समोरच्या दिशेने प्रहार, लॉंग ऑन ला फिल्डर आता पोहोचतात. दुसऱ्या धाव्यासाठी आता देखील कॉलिंग झाली आणि 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक 20 वरती. आणि अजून देखील या षटकाचा जर आपण विचार केला तर 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे अजून देखील 7 चेंडू बाकी आहेत. 20 धावा धावफलकावरती. जर येणाऱ्या 7 चेंडू वरती 12 ते 15 जर आल्या, 30 ते 35 धावा जर बनवल्या गेल्या तर लढाई तर त्याच्यावरती देखील केली जाऊ शकते. लेट कटचा फटका खेळायचा होता, बॉल मागे चालला, थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एक सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये बनवला गेला 21 आणि अजून देखील येणारा 1 षटकाचा खेळ बाकी. अगदी योग्य वेळेवरती आपण आहोत, कारण अगदी अवघ्या 14 मिनिटांमध्ये ही 3 षटकं कंप्लीट झाली. म्हणजे कोणत्याही प्रकारे एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कल मध्ये ठेवण्याची आवश्यकता नाहीये. 6 चेंडूचा खेळ आता बाकी असेल. धावफलक आता आपण जर बघितलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आणि विकेट देखील आतापर्यंत 3 गेले. नयन गायकवाड आणि त्यांच्या समवेत आपण सध्याच्या घडीला क्रीज वरती पाहतायत दिगंबरला. 6 चेंडू बाकी आहेत. 12 ते 15 जर आल्या, 30 ते 35 जर बनवल्या गेल्या तर लढाई त्याच्यावरती होऊ शकते. कारण गेले 2 दिवस पहिला सामना जर आपण बघितला पहिल्या दिवसामध्ये ज्याच्यामध्ये 34 डिफेंड झाला, कालचा दिवस पहिला सामना ज्याच्यामध्ये 30 डिफेंड झाला. सध्याच्या घडीला त्याच गोष्टीने विचार आता करायचा आहे की कमीत कमी 10 तरी आल्या पाहिजेत या अंतिम षटकामध्ये. पण त्याच पलीकडे गोलंदाजांचा प्रयत्न असेल की कमीत कमी धावा द्यायच्या आहेत. अंतिम षटक स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर दिगंबर आहेत.
पहिलाच बॉल अडवा वाटणे, हा फटका मिड विकेटला फोल्डर आहेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीनं 22 वरती. बावीस धावा आणि दरम्यान सफलता मिळेल. यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ड. चौथा धक्का पिंपळनेर संघाला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येतात. अजून देखील या इनिंग मध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये कमीत कमी 2 बाउंड्रीज येणं आता जास्तीत जास्त गरजेचं झालं. यानंतर जो होणारा सामना आहे आणि जे नियम आहेत, जर पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर जर टॉस साठी तुम्ही नाही पोहोचले तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, डायरेक्टली दिली जाईल. आणखीन एक सफलता. यष्टांचा वेध घेतलाय. आणखीन एक धक्का. क्लीन बोल्ड. बॅक टू बॅक ब्लोज लागतायत. टीम पिंपळनेरला फलंदाज बाद. त्यानंतर होणारा जो सामना आहे, मित स्पोर्ट्स कवाड विपक्ष सावंदे स्पोर्ट्स सावंदे. या पहिल्या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर खेळ आता बाकी आहे. 3 चेंडूचा बाकी आहे आणि 3 चेंडू जसे टाकले जातील त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे दोन्ही संघाच्या संघ नायकाने. मित स्पोर्ट्स कवाड विपक्ष सावंदे स्पोर्ट्स सावंदे. हॅट्रिक बॉल. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वॉट अ हिट. जबरदस्त फटका. याच तर फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका आला. फलंदाज उत्तम चब्बाट मधनं षटकार. बाट मधनं हा षटकार आला. धाव फलक आता 28. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. आणखीन किती येतील या 2 चेंडूंवरती. पुढचा बॉल. आणखीन एक येईल का. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आता पोहोचतायत बट इथनं खराब फिल्डिंग आणि त्याचा बेनिफिट देखील मिळेल. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुठे ना कुठे या रन्स आता क्रुशियल आहेत. या धावा आता लढण्यासाठी मदत करतील पिंपळनेर संघाला. चौकार. पडला आहे की जर हा फलंदाज अशा प्रकारे फटके खेळू शकतोय तर तो इतक्या उशिराने मैदानाच्या आतमध्ये का आला. 2 चांगले फटके सध्याच्या घडीला दे रहा लेकिन दुरुस्त आया. जे फटके हवे होते अंतिम षटकामध्ये ते फटके आता येतात. गेल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. धाव फलक आता जर आपण बघितलं तर 32. मी उल्लेख केला होता 30 ते 35 धावांची आवश्यकता आहे आणि 32 बनवला गेला. आणखीन काही येतील का. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. हा बॉल देखील लॉंग ऑन सीमा पार. षटकार. अगदी स्टाईल मध्ये पहिलं सत्र इथं समाप्त केलं उत्तम गायकवाडच्या बॅट मधनं. आणखीन एक तडाखा. षटकार.
आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. सो बेस्ट ऑफ लक टीम सावंत. टॉस मित्र गमावला, आता बॅटिंग करावी लागेल. सो 4 ओव्हर गेम प्लॅन काय असेल, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि महत्त्वपूर्ण फलंदाज या मासाठी कोण? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि वैभव दादा आणि विशालदाकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतील. सो बेस्ट ऑफ लक टीम मी स्पोर्ट्स कवाड. टॉस कंप्लीट झाला. टॉस दरम्यान इथं जिंकला सावंत स्पोर्ट्स. सावंत संघाने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. चला समालोचन कक्षामध्ये देखील आता करूया चेंजेस. पहिलं सत्र समाप्त झालं. 38 बनवला गेला. 39 आता चेंज होतील, डिफेंड होतील. कोण बाजी मारेल, कोण जिंकेल, पिंपलनेर जिंकेल की जिंकेल मुठवल, ऐकूया या माझ्या दुसऱ्या सत्रामध्ये राहुलजी भोईर सरांचा आवाज. धन्यवाद. बाकी बॉलर समोर खेळलेत. फटका चांगला आहे. तिथे डीपमध्ये थोडीशी करा फिल्डिंग झालेली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतात. मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि मैदानात बघतो आपण संघ खेळतो सध्या एकविरा पिंपल ए या टीममध्ये. ही पहिली मॅच आजच्या दिवसातील आजचा तिसरा दिवस. सरपंच उपसरपंच ट्रॉफी आपण एन्जॉय करीत आहोत. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट. 39चं टार्गेट आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत ना. दिगंबर गायकवाड बॉलिंग मार्कवरती. तेजस आणि रणजित आलाय सलामीला. गुड मॉर्निंग सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आज तिसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट. अकोटा पाच ऑन साईडला पूल केला. गॅपमध्ये खेळले. फ्लॅटेड शॉट. रन्स चांगला मिळणार आहेत तेजसच्या बॅटमधून. सुंदर फटका. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच सिक्सर. पुढच्या मासा टॉस देखील आपण कव्हर केलेला आहे. सावंत आणि मित स्पोर्ट्स कवाड मध्ये पुढची मॅच आहे. आज असं चांगल्या अशा टीम आपल्याला पुन्हा इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सावंतने टॉस जिंकलेला आहे. अजून एक फटका पूलचा आहे. मिसामिंग डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तिकडे चांगली झालेली आहे काऊ कॉर्नर मध्ये. चेंडू शोधून फेक करेपर्यंत तेजसला मिळतात त्या 2 धावा मिळतील मुठवळला. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण 10 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. येणार बोरपाडा जनुमान पिंपलास देखील आपल्या इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. सोनिका माता मालोडी संघ त्यांच्या अगेन्स्ट जानथराचा कारबाव. पवनपुत्र वडपेशा अगेन्स्ट गावदेवी वडगर. अशा टीम आज इनॅक्शन मध्ये असतील. यावेळेचा फटका सुंदर आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना तेजस मैदानाच्या आतमध्ये. चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. तेजसच्या बॅटमधून एक बाउंड्री, एक सिक्सर. संघाची धावसंख्या वेगानं चाललेले पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 39 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. अजून एक पूलचा फटका आहे. हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. बॅक टू बॅक मोठे फटके. आणि अंपायर्स आता बघूया की काय निर्णय देतात. 4 की 6 आणि हा चौकार.
18. पहिल्या षटकाचा खेळ इकडनं कंप्लीट झाल्याने पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना धावा आपण धावफलक कधी बघतो 18 धावा. तेजसच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, 1 सिक्सर, 6चे 6 चेंडू तो खेळला आणि त्याच्यामध्ये 18 धावा वसूल केला. धीरज आलेत बॉलिंग मार्क वरती. 21 धावेची अजूनही गरज आहे. 18 बॉल मध्ये सामना थोडासा खुला होताना दिसतो आपल्याला. सध्या तरी मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम ऑल इज वेल या मॅच मध्ये. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. एकविरा हायवे दिवे टीमचा अप्रतिम खेळ राहिला कालच्या दिवसामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पुन्हा ओव्हर थ्रो झालेला आहे डीप मध्ये. तिकडे पुन्हा चेंडू कव्हर करत असताना या गोष्टी आपण बघत असतो. सकाळची पहिलीच मॅच इकडे विकेट हवी आहे मैदानाच्या आतमध्ये पिंपलनेरला. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. 19ची आय थिंक अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 17 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा फुल टॉस, रिव्हर्स खेळ आहेत. चेंडू पुन्हा वेगानं चालला तिकडे गली रिजन मध्ये. फिल्डर पोहोचलाय. चेंडू शोषून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 झाली पुढे. स्कोर बोर्ड 22 वरती आहे. या पुढच्या दोन्ही टीमनं लगेचच रेडी व्हायचंय. आज देखील आपल्याला चांगल्या टीम 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जिसे फॉर्मॅट आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इलेक्ट्रिकच्या बराचसा बाहेर एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. गुण बघतो आपण 23 आकड्यावरती 23. पुन्हा रिव्हर्स खेळ आहेत. चेंडू आता वेगानं चालला तिकडे टर्नमॅनला. फिल्डर पोहोचला फायनली. चेंडू तिथे कव्हर देखील केला. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा रणजितला मिळणार आहेत. आणि 2 धावेच्या मदतीनं मकरंद मुठवलची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 आकड्यावरती. 25 धावा धावाफलकावरती आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 14 धावेची गरज आहे मॅच मध्ये. मॅच खुली करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा तेजसने बनवल्या. यावेळेस देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता चेंडू आणि बॅटचा लांब पर्यंत संपर्क असणार. सरळ बॅटने कदाचित खेळले असे तर व्हाईट बॉल मिळू शकला असता रणजितला. बॅटर जास्त अतिरिक्त प्रयत्न करतो. प्रत्येक चेंडू रिव्हर्सच खेळण्याचा प्रयत्न आहे. डावीकडनं मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 26 आकड्यावरती धावफलक आहे. यावेळेस देखील फटका खेळत हवेत. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. का बॅटिंग होती. लावानला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तेजसनं आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे सुरुवातीला. सिक्सर. फक्त 7 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा बनवायच्या. चांगली धावसंख्या बनवली होती पहिल्या इनिंग मध्ये एक वेळा पिंपलनेरनं. मध्ये त्या धावांचं संरक्षण करत असताना बॉलिंग चुकीची झाली. खास बॅटिंग चांगली करत असताना तेजस अप्रतिम बॅटिंग. 24 धावा त्याची इंडिव्हिज्युअल फुल टॉस समोर ड्राईव्ह केलेला. डबल धाव इकडनं जरूर मिळेल. फिल्डर बरेचसे दूर होते. चेंडू पर्यंत उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा इकडनं मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती.
विजयासाठी अजूनही 5 धावेची गरज आहे मॅच मध्ये. सहजरित्या सामना जिंकू शकेल. चेंडू बरेचसे शिल्लक आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये फक्त बनवायचे 5 धावा. मकरंद स्पोर्ट्स मुठवळला या मॅच मध्ये. बाकूला जाऊन पुन्हा पंच केलेला फटका चांगला आहे. फिल्डर तेवढाच वेगानं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करेल. चांगली फिल्डिंग झालेली आहे डीप पॉइंट मध्ये. अजून धावा इकडनं 2 धावा मिळतात. रणजितला 2 धावा मिळतील. मुठवाळला आणि अजून विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे. फक्त 3 धावेची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. षटका देईल पुढचा चेंडू. ओ विकेट ना मिस्तामिंग आहे. जेलची संधी जरूर आहे. फलंदाज बाद. यावेळीचा फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव एक सिंगल मेल सेकंडचा देखील कॉल आहे. चुका होत असताना 2 धावा इकडनं मिळतील आणि आय थिंक स्कोर लेवल झालेली 38 धावा आहेत. फक्त एका धावेची गरज आहे 6 बॉल मध्ये. आणि विजयाची एक धाव इकडनं बनवत असताना बाउंड्री येईल जरूर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजसनं जबरदस्त क्रिकेट खेळला. त्यानं इंडिव्हिज्युअल बनवल्या या मॅच मध्ये 28 धावांनी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस तेजसच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि अप्रतिम क्रिकेट खेळला. 28 धावांची निघता नाबाद खेळले आपल्या टीमसाठी. तो तेजस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तेजस पाटील अभिनंदन. मकरंद स्पोर्ट्स मुठवल. कुमार आहे का?